ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तन्वीचा वाढदिवस साजरा होत असतो आणि त्यावेळेस प्रतिमाने सायलीच्या बरोबर रविराजला केक भरवलेला आहे आणि हे सगळं होत असताना तिला जुन्या गोष्टी आठवत आहेत. आपण सायली लहान असताना म्हणजेच तन्वी लहान असताना अशाच प्रकारे हा वाढदिवस साजरा करत होतो आणि या गोष्टीमुळं सर्वजण खुश झालेले आहेत. कारण आता प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवत आहेत. प्रतिमा रविराजला सांगते की मला स्पष्टपणे आठवतंय तन्वीच्या वाढदिवसादिवशी असाच केक मी तुम्हाला भरवलेला होता. म्हणजे मी आणि तन्वी एकत्र येऊन त्यांनी तुम्हाला हा केक भरवलेला होता. रविराजला सुखद धक्का बसलेला आहे. तर पूर्णाईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं आहे. कारण तिला स्पष्टपणे जाणवतंय की आता प्रतिमाला जुन्या गोष्टी सगळ्या आठवू लागलेल्या आहेत. म्हणजे ती आता पूर्णतः बरी होणार आहे या गोष्टीचा आनंद सर्वांना होत आहे. पण तेवढ्यात सायलीला चक्कर आल्यासारखं होतंय. कारण सायलीला देखील काही गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. तिला आठवतंय की आपण आपल्या आईबाबांच्या जवळ बसून अशाच प्रकारे वाढदिवस साजरा करायचो. अशाच प्रकारे आपण आईबाबांना केक भरवायचो. अशाच प्रकारे आईबाबा आपल्याला गिफ्ट द्यायचे. हे सगळं आठवत असताना आता तिला आवाज देखील येत आहे. पहिल्यांदाच तिला आईबाबांचा आवाज देखील येत आहे आणि त्यामुळं तिला एकदम चक्कर आल्यासारखं झालेलं आहे. एकदम अनकॉन्शियस ती झालेली आहे आणि चक्कर येऊन ती सर्वांच्या समोर पडते आणि सर्वांचं एकदम लक्ष तिच्याकडं जातं. अर्जुन तर एकदम घाबरून गेलेला असतो. "सायली, काय झालं तुला? अहो इकडं बघा," असं म्हणून तो बोलत असतो. पण तेवढ्यात सायली मात्र चक्कर येऊन पडलेली असते. सर्वजण सायलीकडे पाहत असतात. अचानक सायलीला काय झालं? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. आता प्रतिमा आणि रविराज त्याच्याकडे पाहत असतात. तर प्रताप शिव्या घालत असतो अश्विनला आणि म्हणत असतो, की "तुला कळतंय का? अरे हे दिसतंय ना तुला, की सायली बेशुद्ध पडलेली आहे. अशा वेळेस तुझ्यातला डॉक्टर कुठे जातो ते कळत नाही मला. आपल्या घरातला सदस्य आजारी पडलेला असला तरी देखील तू फक्त बघत राहू शकतोस ना, ही गोष्टच मला पटत नाही," असं म्हणून तो अश्विनला खवळत असतो. अश्विन त्यांना म्हणतो, "सॉरी, मी बघतो त्यांना." तोपर्यंत सायली उठलेली असते. तिने डोळे उघडलेले असतात आणि ती सर्वांना सांगत असते, की "ठीक आहे, माझी काळजी करायची काही गरज नाही आहे. अधूनमधून मला होतं असं. डोकं दुखतं आणि गरगरल्यासारखं होतं." अर्जुन तिला विचारतो, "खरंच आता बरं वाटतंय का तुला?" तेव्हा ती म्हणते, "हो, आता मला बरं वाटत आहे." पण प्रियाला मात्र या गोष्टीचा भलताच राग आलेला आहे. प्रिया सायलीला शिव्या घालायला सुरुवात करते. ती म्हणते, की "झालं ना? झालं असेल आता तुझं सगळं मनासारखं झालं असेल. वाढदिवस माझा आहे. आई-वडील माझे आहेत. ते मला केक भरवणार होते. पण आता ते तुला केक भरवतायत. म्हणजे तुझं सगळं त्यांचं सगळं लक्ष तू त्यांच्याकडे वेधलंस. घरातल्या सगळ्याच सदस्यांचं लक्ष तू त्यांच्याकडे तुझ्या स्वतःकडे वेधलंस. असं झाल्यानंतरच तुला बरं वाटतं ना? म्हणजे मला कोणताच आनंद झाला नाही पाहिजे. माझे आई-वडील माझ्या वाढदिवसाला आहेत आणि माझे आई-वडील मला केक भरवणार आहेत या गोष्टीचा मला किती आनंद होत होता. पण तो आनंद तू मला अजिबात मिळू दिला नाहीस." खरं तर प्रियाचं सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे आणि असं भासवण्याचा प्रयत्न करते, की तीच तन्वी आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. तर कल्पना तिच्यावर चिडते आणि म्हणते, "तुला दिसतंय ना तिला काय होतंय ते, तरी देखील तुझं तोंड चालू राहिलंच पाहिजे का?" तरी देखील प्रिया गप्प बसत नाही. ती म्हणते, "सर्वांना तिचंच कौतुक आहे. माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसाबद्दल कोणाला काही वाटत नाही." आणि ती प्रतिमाला सांगू लागते, की "मला देखील आठवतंय, की लहान असताना तू आणि बाबा मला केक भरवायचा." असं तिनं आत्ता बघितलेलं आहे आणि त्यावरूनच हे सगळं काय बोलत आहे. आणि ती थोडं जादाच बोलते आणि म्हणते, "अजून मला आठवतंय आई, की आपण तू, मी, बाबा बाहेर जेवायला जायचो." असं म्हणल्यानंतर लगेच पूर्णाजी म्हणते, की "आजपर्यंत कधीच तुम्ही तिच्या वाढदिवसादिवशी बाहेर जेवायला गेलेला नव्हता. उलट प्रतिमा तुझ्यासाठी घरीच छान-छान पदार्थ करायची." असं म्हणल्यानंतर आता प्रियाचं तोंड बंद झालेलं असतं. पण रविराज मात्र चांगलाच चिडलेला असतो. रविराज म्हणतो, की "तुला स्वतःचंच पडलेलं आहे. इथं तुझ्या आईला जुन्या आठवणी आठवतायत या गोष्टीचा आनंद तर तुझ्या मनामध्ये किंचितही दिसत नाही. उलट तुला या गोष्टीचं वाईट वाटतंय, की सगळ्यांचं लक्ष सायलीकडे गेलेलं आहे. म्हणजे इथं देखील तुझी स्वार्थी वृत्तीच सर्वांच्या समोर तू आणलेली आहे. तू किती अर्धवट आहेस, हीच गोष्ट सर्वांना दाखवून देतेस. आपल्या आईला जुन्या गोष्टी आठवतायत म्हणल्यानंतर त्या गोष्टीचा आनंद तुला का झाला नाही ते सांगशील का?" असं म्हणून चांगलीच रविराजने तिची झाडाझडती घेतलेली आहे.
तर लगेच अश्विन तिची बाजू घेण्यासाठी मध्ये बोलत असतो. तर पूर्णाजी त्याचं तोंड बंद करते आणि म्हणते, "रविराज, अरे कशाला बोलतोयस तिला? अरे स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलणारी मुलगी ती, तिला कशाचं काय वाटणार आहे?" तेव्हा परत एकदा अश्विन बोलतोच आणि म्हणतो, "हां, तुमचं बरोबर आहे. पण तिची देखील बाजू लक्षात घ्या ना. अहो, वाढदिवसादिवशी जर का तिचा असा अपमान होत असेल, तिच्याकडे कोणी लक्ष देत नसेल, तर तिला वाईट वाटणं साहजिकच आहे ना. आणि नेहमी असंच होतं. नेहमी प्रियाच्या बाबतीत असंच होतं. सायली नेहमी तिचं सर्वांचं लक्ष स्वतःवर वेधून घेते. म्हणूनच तर तिला वाईट वाटतंय. हे का सर्वांच्या लक्षात येत नाही?" असं तो बोलत असतो. सचिनला मात्र अश्विनचं हे वागणं खरोखरच चुकतंय असं जाणवतं आणि तो अस्मिताला म्हणतो, की "हा नेहमी असंच वागतो का? सर्वांच्या समोर स्वतःच्या बायकोची बाजू घेतो." तेव्हा अस्मिता म्हणते, "अरे तो ना नुसता बायकोचा बैल झालाय. त्याला बायकोच्या समोर ना काहीच दिसत नाहीये." असं म्हणून ते अश्विनचा चांगलाच अपमान करते. तर प्रताप देखील अश्विनला म्हणतो, "तुला ना बोलणं म्हणजे आता कठीण झालेलं आहे. तुलाच तुझ्या बायकोचं दिसतं फक्त. तुला ह्या जगातलं काही दिसत नाहीये असं मला वाटायला लागलेलं आहे. जरा देखील पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये ठेवू नये असं तुला वाटतं का? अरे प्रसंगाच काय चाललाय ते बघ ना जरा. सायलीला इथं चक्कर येते, वाईट वाटतंय. या गोष्टीचं बोलायचं सोडून तो तुझ्याच बायकोचं कौतुक गात बसलाय." तर सचिन थोडंसं वातावरण बदल व्हावा म्हणून मध्ये बोलतो आणि म्हणतो, "हां, मला तर असं वाटतंय, की सायली वहिनीच खरं तर प्रतिमाच्या मुलगी आहेत, असंच वातावरण तयार झालेलं आहे." असं म्हणल्यानंतर खरं तर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण सचिननं अगदी नेमकाच मुद्दा मांडलेला असतो. तर घरातले सगळेच सदस्य म्हणतात, की "हो, तसं मात्र आहे बरं का. प्रतिमा आणि सायली खरंच एकमेकावर तेवढं प्रेम करतात." आणि प्रियाला हेच नको असतं. नेमकं तेच घडलेलं असतं. तर पूर्णाजी ह्या गोष्टीला दुजोरा देत म्हणते, की "मला तर नेहमी असं वाटतं, की सायलीच प्रतिमाची मुलगी आहे. कारण त्या दोघी खरंच एकमेकावर तेवढं प्रेम करतात." आणि आता या गोष्टीमुळे प्रियाचं पूर्ण बिनसलेलं असतं. तिला कळतं, की आपण कितीही प्रयत्न केला, तरी देखील या गोष्टी घडतच चाललेल्या आहेत. आता हळू प्रतिमाला जुन्या आठवणी आठवू लागलेल्या आहेत. तर सायलीला देखील जुनं सगळं आठवू लागलेलं आहे. म्हणजे एके दिवशी आपण तन्वी नाही हे या घरामध्ये सिद्ध होणार की काय, असं तिला वाईट वाटू लागलेलं आहे. तेव्हा अश्विनच चिडलेला आहे आणि प्रियाला म्हणतोय, "जाऊ दे गं, ह्यांना कुणाला तुझ्या वाढदिवसाचं काहीच वाटणार नाही. त्यामुळे आता मीच ठरवलेलं आहे, की आता घरात सेलिब्रेशन करायचंच नाहीये. नकोच आहे आपल्याला घरामध्ये सेलिब्रेशन. चल, आपण दोघं बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन जेवण करूया. मस्त सेलिब्रेशन बाहेर करूया." असं म्हणून प्रियाचा हात धरून तो तिला घराच्या बाहेर घेऊन गेलेला आहे. सर्वजण त्या दोघांकडे बघत राहतात. अश्विन मात्र आता बर्थडे सेलिब्रेशन आणि जेवण करण्यासाठी निघून गेलेला आहे. इकडं मैफतचे गुंड मैफतकडे आलेले आहेत आणि एक व्यक्ती हप्ता देत नाही, त्याचं काय करायचं विचारत आहेत. तेव्हा मैफत म्हणतो, "हप्ता देत नाही म्हणून तुम्ही काय तोंड माझ्याकडे घेऊन आला व्हय? चांगला सुजवायचा ना त्याला तिथंच. त्याला सुजवल्याशिवाय त्याची बायको ते सगळे पैसे आपल्याला देणार नाही, समजलं का?" असं तो त्यांच्या गुंडाला समजावून सांगत आहे. असल्या धंद्यामध्ये असं विचारत यायचं नाही. तिथल्या तिथंच मारामारी करून विषय सॉल्व्ह करायचा, असं तो त्यांच्या गुंडांना सांगत आहे. आणि त्याचे गुंड देखील म्हणतायत, "आता जाऊन आम्ही सगळी केस सॉल्व्ह करून टाकतो. तुम्ही काय काळजी करू नका." असं म्हणून ते बाहेर चाललेले आहेत आणि तेवढ्यात महिपतला नागराजचा फोन आलेला आहे आणि नागराजने त्याला बॅड न्यूज दिलेली आहे. नागराज सांगतोय, की आज प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या होत्या. आज प्रतिमाला आठवत होतं, की केक कसा भरवलेला आहे. तेव्हा नागराज सीरियस होतो आणि म्हणतो, "असं झालं तर तिला जुनं सगळं आठवणार आहे. आपण अपघात घडवलेला, तिचं तोंड मी जाळलेलं, सगळं तिला आठवणार आहे. आता मात्र खूप वाईट दिवस येतील असं वाटायला लागलंय. तरी देखील त्या अर्धवट मेंदूच्या बाईकडं तुम्ही लक्ष देऊ नका. ती बबली आहे ना बबली, तिच्याकडे लक्ष द्या. तिचा ते काय डिव्हाइस का काय कॉम्प्युटर, लॅपटॉप काय आहे ना, ते मिळवायचा प्रयत्न करा नागराज शेठ. कारण ते मिळणं गरजेचं आहे. आपले हात दगडाखाली आहेत लक्षात ठेवा. आपल्याला लवकरात लवकर ते डिव्हाइस मिळवून ते सगळं डिलीट करावं लागणार आहे." असं मैपत नागराजला बोलतोय. तर इकडे सायली आता तिच्या रूममध्ये आलेली आहे आणि घरातलं काम करत असताना अजून देखील ती शांत आहे ही गोष्ट अर्जुनने ऑब्झर्व केलेली आहे. अजून पण सायली त्याच गोष्टीचा विचार करत असेल का, असा प्रश्न त्याला पडलेला आहे. पण सायली मात्र विचार करते, तो म्हणजे प्रतिमाचा. कशाप्रकारे प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत, या गोष्टीचं तिला खूपच बरं वाटत असतं. आणि अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, अजूनही तू त्याच गोष्टीमध्ये विचारात मग्न आहेस का?" तेव्हा सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं
आणि तिला कळतं की आपण काहीतरी विचार करतोय या गोष्टीकडं अर्जुन एकटक पाहत आहे आणि ते अर्जुनकडं पाहते आणि त्याला काहीच बोलत नाही. अर्जुन पुन्हा एकदा विचारतो, "जरा काय झालंय मला सांगशील का? नक्की काय प्रॉब्लेम आहे मला कळेल का?" तेव्हा सायली म्हणते, "काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट मला आनंद झालाय की आज प्रतिमात्याला जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. ती त्यांच्या लग्नाच्या वेळेसच्या आणि वाढदिवसावेळेसच्या जर का गोष्टी अशाच आठवल्या, तर सगळ्या आठवणी त्यांना आठवतील आणि त्या पूर्णपणे बऱ्या होतील. या गोष्टीचा आनंद मला झालेला आहे," असं ती सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो, मला देखील त्या गोष्टीचं खूपच बरं वाटलेलं आहे." पण आता सायली अजूनही तिच्या आई विचार करते का? असा प्रश्न त्याने केलेला आहे. तेव्हा सायली म्हणते, "कशाला त्या गोष्टी तुम्ही काढताय? तुम्हाला नाही ना पटत आहे मी सांगितलेलं, तर का त्याच गोष्टी परत विचारत असतात?" तर अर्जुन म्हणतो, "हे बघा, मान्य आहे मला की तुम्हाला असं वाटतंय की मैना आणि सदा हे तुमचे वडील नाही आहेत, आई-वडील नाही आहेत, पण मला मात्र त्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे." तेव्हा सायली म्हणते, "झालं. परत एकदा ते पुरावे आणि तेच बोलणं. तुमचं तोंड जरा बंद कराल का?" असं म्हणल्यानंतर अर्जुन अगदी शांत बसतो आणि म्हणतो, "तुम्हाला जे काय सांगायचं असेल ना, ते सांगा, मी शांतपणे ऐकतो." तेव्हा सायली म्हणते, "मला जे वाटतंय ना, ते मी बोलते. मला नाहीच वाटत आहे ते आई आहेत ते. पण मला उलट असं वाटतं, की खरंच प्रतिमा आत्या आणि रविराज हे माझे आई पाहिजे होते." अर्जुन शांतपणे सगळं काही ऐकत असतो. कारण सायली म्हणते, की "जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले होते ना, तेव्हा मला त्यांच्याबद्दल खूपच आपुलकी आणि अटॅचमेंट वाटली होती. पण जेव्हा मी यांना म्हणजेच मैना आणि सदाशिव यांना भेटले, त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनामध्ये अजिबात आपुलकी का वाटत नाही, अजिबात अटॅचमेंट का वाटत नाही, हे मला कळत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? माझं काही चुकतंय का? पण मला जे काय वाटतंय ना, ते मी बोलत आहे," असं ती बोलते. पण अर्जुन एक शब्द देखील बोलत नाहीये. कारण त्याला सांगितलेलं आहे, की तुम्ही आत्ताच तोंड उघडायचं नाहीये. आणि इकडं सायली मात्र त्याला प्रश्न विचारत असते. जेव्हा ती पाठीमागं बघते, तेव्हा तिला कळतं, की अर्जुन तोंडावर बोट ठेवून बसलेला आहे. तेव्हा ती म्हणते, "झालं, आता तोंड बंद करून बसा तुम्ही." तेव्हा तो म्हणतो, मिलॉर्ड, मला बाजू मांडण्यासाठी तोंड उघडायची परवानगी मिळेल का?" सायली म्हणते, "ठीक आहे, बोला काय बोलायचं ते." तेव्हा तो म्हणतो, "अगं तू मैनावती आणि सदाशिव यांच्याबरोबर जरासे दिवस घालव. तुला सुद्धा त्यांच्याविषयी अटॅचमेंट वाटायला लागेल." अर्जुन असं निगेटिव्ह बोलायला लागल्यावर सायली पटकन पांघरून घेते आणि म्हणते, "आता मला झोप लागली आहे, मी झोपायला लागले." अर्जुन म्हणतो, "ऐक तरी मी काय बोलतोय ते." सायली मात्र डोळे झाकून शांतपणे पडलेली असते आणि त्याला कसलाच रिस्पॉन्स देत नसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "हे बघ बायको, मी काय बोलतोय ते ऐक." आणि त्याला एक आयडिया सुचते आणि तो आता खाली आलेला असतो. जेव्हा तो किचनकडे येतो, तेव्हा त्याला दिसतं की किचनमध्ये मैनावती चक्क लाडूची चोरी करत आहे. तिला भूक लागलेली आहे आणि ती लाडू काढून खात आहे. तेव्हा अर्जुन तिला हटकतो आणि म्हणतो, काय करताय हो तुम्ही?" तेव्हा ती एकदम घाबरून जाते आणि म्हणते, "कुठे काय?" आणि ती लाडू लपवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "लपवण्याची काही गरज नाहीये. तुम्ही लाडू खाताय ती गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे." तेव्हा मैनावती म्हणते, "हां, ते काय आहे ना, मला ना रात्री जरा भूक लागते आणि नाही खाल्लं ना, की असं जरा पित्त होतं. म्हणून मी ते लाडू खात होते." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. लाडू खाण्याबद्दल मी काही बोलत नाहीये. पण मला तुमच्याकडून तुमच्या मुलीसाठी एक साडी पाहिजे आहे." तेव्हा मैनावती म्हणते, "हो देते, पण काम झाल्यावर माघारी द्याल ना?" असं म्हणल्यानंतर अर्जुनला मात्र चांगलाच धक्का बसतो. तर इकडे प्रिया आत्ता खूपच टेन्शनमध्ये आलेली आहे. कारण आता एक-एक गोष्ट प्रतिमाला आठवू लागलेली आहे आणि आपण काहीच करू शकत नाहीयेत. पण आपल्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. असं जर का आपण हातावर हात ठेवून बसलो, तर परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाईल, या गोष्टीची तिला चिंता वाटते. तर अर्जुन मैनावतीकडून एक साडी घेऊन आलेला आहे आणि ती साडी त्याने सायलीच्या अंगावर पांघरलेली आहे. यामुळं तुम्हाला तुमच्या आईच्या मायेची ऊब मिळेल, असं तो तिला बोलत आहे. तर सायली ते सगळं पाहते आणि अर्जुनला काहीच न बोलता ती साडी घेते आणि शांतपणे झोपी जाते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सायली याच गोष्टीवर विचार करत आहे आणि तेव्हा तिला सुचतं, की या केसचा विचार अर्जुनने कसा केला असता. तो म्हणला असता, की छोट्यात छोटी गोष्ट आपल्याला पुढं कधी उपयोगाला येईल सांगता येत नाही. एक छोटा धागादोरा केस सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळं आपल्याला छोट्यात छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं ते विचार करते आणि तिला एकदम आयडिया सुचते. तिला कळतं, की आपण मैनावतीच्या घरी जाऊन जर का काही पुरावे मिळवू शकलो, तर आपल्याला कळेल, की खरोखरच ते आपले आई आहेत की नाहीत. आणि म्हणून ती मैनावतीच्या रूममध्ये येते आणि चक्क ती चावी शोधत आहे मैनावतीच्या रूमची आणि तिला चावी मिळालेली देखील असते.
तो किल्ल्यांचा जुडगा घेऊन तिनं ठरवलंय की आता मैनावतीच्या घरी जायचं आणि तिथल्या वस्तू शोधायच्या. पण आता जेव्हा सायली तिथं जाईल तेव्हा तिला समजेल की तिथल्या वस्तू तर सगळ्या प्रियाच्या आहेत. कारण लहानपणीचा प्रियाचा फोटो तिथे तिला दिसणार आणि त्यानंतर तिला कळणार की हे तर सगळं काही प्रियाच आहे आणि त्यानंतर प्रिया हीच त्यांची मुलगी आहे असं देखील सिद्ध होऊ शकतं. तर इकडे सचिन आता एअरपोर्टला चाललेला असतो आणि साक्षी त्याची बाहेर वाट पाहत असते. पण तो अर्जुन बरोबर आलेला असतो आणि अर्जुनला तो म्हणतो की मला अर्ध्या रस्त्यातच सोड, कारण अर्जुनला मीटिंगसाठी जायचं असतं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, इथून तुम्ही जाल का? तर तो म्हणतो हो, इथून मी जाईल आणि कॅब करून जाईल. तेवढ्यात अर्जुन त्याला सोडतो आणि पुढं जातो आणि त्याला फोन येतो की मीटिंग कॅन्सल झालेलं आहे आणि तो लगेच माघारी येऊन म्हणतो ठीक आहे, चला आपण सचिनला एअरपोर्टला सोडू शकतोय. पण तेवढ्यात सचिन हा साक्षीच्या गाडीमध्ये बसलेला असतो आणि तेच बरोबर अर्जुनने पाहिलेलं आहे. आता अर्जुनच्या लक्षात येईल का की तो अस्मिताची चीटिंग करतोय आणि साक्षी आणि ते दोघं एकत्र आहेत आणि पुढं काय होईल ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.